नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आपण महाराष्ट्रात तिसऱ्यांदा कर्जमाफी होणार का आणि अजित पवार यांचा कर्जमाफीला विरोध का आहे यावर सविस्तर चर्चा करणार आहोत। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर व्हिडिओमध्ये माहिती मिळवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी अत्यंत महत्त्वाची आहे। शेतकऱ्यांना कर्जाच्या तणावाखाली जीवन राहावं लागतं, त्यासाठी 5 ते 7 वर्षांनी कर्जमाफीची घोषणा केली जाते। महाराष्ट्रात 2 वेळा कर्जमाफी झाली आहे आणि तिसऱ्या कर्जमाफीच्या मागणीने जोर धरला आहे। शेतकऱ्यांना दिला जाणारा कर्जमाफ हा त्यांना आर्थिक आधार बनतो, शेतीच्या कामासाठी उपयोगी ठरतो। याबाबत आपण सविस्तर माहिती पाहतो। महाराष्ट्रात तिसऱ्यांदा कर्जमाफी होणार का? राज्य सरकारच्या योजनेनुसार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाण्याची शक्यता आहे, पण तिसऱ्या कर्जमाफीसाठी अजून निर्णय घेतला गेलेला नाही। हे एक मोठं आर्थिक संकट असू शकते। कर्जमाफीची रक्कम ही एक महत्त्वाचा खर्च असतो, तो राज्य सरकारच्या तिजोरीवर आर्थिक थोडा भार टाकतो। महत्त्वाचं म्हणजे अजित पवार विरोध का करतात? राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कर्जमाफीला विरोध करत आहेत। त्यांचं मत आहे की कर्जमाफी ही दीर्घकालीन आणि फायदेशीर नाही। पवार साहेबांनी अनेक वेळा सांगितलं आहे की आर्थिक स्थिती राखणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांना दीर्घकालीन मदत मिळवण्यासाठी शाश्वत योजना लागू करणं आवश्यक आहे। तसेच पवारांनी अजून एक वेळेस सांगितले की सरकारने खर्च शिस्ताने करावा, फक्त कर्जमाफीवर न थांबता शेतकऱ्यांसाठी इतर योजना अंमलबजावणीत आणल्या पाहिजेत। आता भाजप पक्षाची भूमिका काय आहे? भाजपाने विधानसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीची ग्वाही दिली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कर्जमाफीच्या मुद्द्यावर आश्वासन दिलं होतं। त्यामुळे भाजपचे नेते अजित पवार यांच्या विरोध असतानाही कर्जमाफीची मागणी करत आहेत। भाजपने विरोधकांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीवर गडबड न करता सरकारला कर्जमाफी पूर्ण करण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली आहे। आता सरकारला काय निर्णय घ्यावा लागेल? कर्जमाफी हा एक गरजेचा मुद्दा आहे आणि आर्थिक स्थिरतेसाठी शिस्तीची आवश्यकता देखील महत्त्वाची आहे। अजित पवार बरोबर म्हणतात, सरकारने जास्त खर्च न करता शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचे उपाय शोधावे लागतील। एकाच कर्जमाफीवर न थांबता शाश्वत योजनेची अंमलबजावणी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे। शेतकऱ्यांचा दृष्टिकोन पाहिला पाहिजे, त्यांना दरवर्षीचा कर्जाचा ताण कमी करायला पाहिजे। कर्जमाफी त्यांना तात्पुरती मदत देईल, परंतु शाश्वत योजना ही दीर्घकालीनसाठी असते। शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने एकत्रित विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे। कर्जमाफीच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली। मतभेद आहेत। भाजपही सरकारचे मतभेद आहेत। तिसऱ्यांदा कर्जमाफी होण्याची भी शक्यता आहे। सरकारचा निर्णय काय असेल हे महत्त्वाचं आहे। आपले विचार कमेंट्समध्ये नक्की शेअर करा। तसेच अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला कृपया विसरू नका, जेणेकरून बाकीचे शेतकरी जॉईन होतील आणि खालील व्हॉट्सअपवरती जॉईन व्हा। धन्यवाद।